आता पाहूयात बातमी 36 जिल्ह्यांची। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी पुण्यातील कोरेगाव येथील 1800 कोटी रुपयांची जमीन फक्त 300 कोटी रुपयांना विकत घेतल्याचं समोर आलं। आता पार्थ पवारांनी क्लीन चिट मिळणार, ते जमीन मिळवतील आणि तुम्ही असेच बसा असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावलाय। घोटाळ्याची माहिती बाहेर आली आहे। या प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांनी चौकशी लावली आहे। चौकशीमध्ये योग्य ती गोष्ट पुढे येईल, त्यानंतर त्याच्यावर बोलणं योग्य होईल। अपुऱ्या माहितीवर बोलणं योग्य होणार नाही असं जयंत पाटील म्हणाले। प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्यावर हायकोर्टानं ताशेरे ओढलेत। हायकोर्ट शेतकऱ्यांच्या विरोधात नाही, पण आंदोलनाच्या नावानं मनमानी करू नका असं हायकोर्टानं बच्चू कडूंना सुनावलंय। खासदार बजरंग सोनवणे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय। जरांगे पाटलांच्या हत्येच्या कटाची SIT मार्फत चौकशी करा, त्यांना Z+ सुरक्षा प्रदान करा अशी मागणी सोनवणे यांनी केली आहे। काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दुबार आणि बोगस मतदार प्रकरणावर केलेल्या खुलाशानंतर आता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी देखील आपली भूमिका जाहीर केली आहे। दुबार मतदारांसारख्या गोष्टी लोकशाहीला कलंक लावणाऱ्या आहेत अशी खंत त्यांनी व्यक्त केली। मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नसतानाही काँग्रेस पक्षाकडे उमेदवारीसाठी इच्छुकांनी गर्दी केली आहे। इच्छुकांकडून काँग्रेसने अर्ज मागवले असून आतापर्यंत 1150 पेक्षा अधिक अर्ज काँग्रेसकडे जमा झालेत। लवकरच महापालिकेसाठी आरक्षण सोडत जाहीर होणार असल्यानं अर्जास मुदतवाढ दिली जाणार आहे असं मुंबई काँग्रेसचे प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस म्हणाले। मीरा भाईंदर महापालिकेने विविध पदांसाठी 358 जागांची पदभरती प्रक्रिया सुरू केली आहे। मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यास स्थगिती देण्याचे निर्देश दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। सोलापूर विमानतळाच्या सुरक्षेच्या अनुषंगानं आणखी एका गुन्ह्याची नोंद झाली आहे। विमानतळ परिसरामध्ये सुरक्षा भिंतीवरून 4 लहान मुलांची अनधिकृत प्रवेश केला होता। या प्रकरणी मुलांच्या पालकांविरोधात खटला दाखल करण्यात आलाय। तसेच विमानतळ परिसरामध्ये नायलॉन मांजा विक्री केल्याप्रकरणी एका दुकानदारावर गुन्हा देखील नोंद झालाय। आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी अशी ओळख असलेल्या धारावीला दरवर्षी 80,000 ते 1 लाख पर्यटक भेट देत असून यामध्ये बहुतांशी परदेशी पर्यटकांचा समावेश आहे। गेल्या 20 वर्षांपासून धारावीमध्ये सुरू असलेल्या या स्लम टुरिझमची वार्षिक उलाढाल सुमारे 10 ते 15 कोटी रुपये इतकी आहे। येथील सुमारे 20 ते 25 लहान मोठे टूर ऑपरेटर्स त्यांच्या 100 ते 150 टूर गाईडच्या मदतीने पर्यटकांना धारावीची सफर घडवतात। मुंबई महानगर प्रदेशातील मेट्रो सेवा चालवणाऱ्या संस्थांची एक संस्था तयार करण्यासाठी अभ्यास समितीची स्थापना राज्य सरकारने केली आहे। ही समिती पुढील 3 महिन्यांमध्ये अहवाल सादर करणार आहे। पुढील 5 वर्षांमध्ये मुंबई महानगरात 337 किलोमीटर लांबीचं मेट्रोचं जाळं उभारलं जाणार। तिच्या वेगवेगळ्या मार्गाचं संचलन वेगवेगळ्या संस्थांमार्फत केल्यास त्यामध्ये सुसूत्रता राखणं अवघड ठरणार आहे। सगळीकडे आर्थिक व्यवहार ऑनलाईन झाले आणि बाजारामध्ये सुट्या पैशांची प्रचंड चणचण भासू लागली। मात्र बेस्ट उपक्रमाच्या तिजोरीत सुट्या पैशांचा खणखणाट कायम आहे। दररोज 12 ते 13 लाख रुपयांपर्यंत सुटे पैसे बेस्टकडे जमा होतात। ते मिळवण्यासाठी बस आगारामध्ये मेट्रो स्थानकं, टोल नाके आणि शॉपिंग मॉलच्या कर्मचाऱ्यांसह दुकान चालक आणि इतर व्यापाऱ्यांच्या रांगा लागतात। यावरून आर्थिक संकटात असूनही बेस्टचं नाणं आर्थिक राजधानीमध्ये खणखणीत असल्याचं स्पष्ट होतं। राज्य सरकारने अंधेरी पश्चिम ते गुंदवली मार्गिकेसाठी भाडे निर्धारण समिती गठीत करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला आहे। त्यामुळे मेट्रो मार्गिकेवरील भाडे दरात पुढील काही महिन्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। रायगड जिल्ह्यातील कोलाड रेल्वे स्थानक ते गोवा राज्यातील वेर्णा आणि कर्नाटक राज्यातील सूरसखल या दरम्यान कोकण रेल्वेची रोरो सेवा सुरू आहे। या सेवेमध्ये वर्षभरामध्ये तब्बल 10,860 माल ट्रक्सची वाहतूक करण्यात आली। यामधून वर्षभरामध्ये 27 कोटींची उलाढाल झाली। तर 5 नोव्हेंबर पासून या रोरो सेवेच्या वॅगन्सची मालवाहतूक क्षमता वाढवण्यात येणार असल्यानं आता मालवाहतुकीसाठी वाढ होणार आहे। किमतीत सतत वाढ होत असल्यानं देशातील 8 प्रमुख शहरांमध्ये जुलै ते सप्टेंबर 2025 या तिमाहीमध्ये घर विक्रीत केवळ किरकोळ वाढ झाली आहे।
बँगलोर, चेन्नई आणि कोलकाता येथे मागणी वाढली असली तरी दिल्ली, NCR, मुंबई, पुणे आणि अहमदाबाद इथे विक्री घटली. कोकण किनारपट्टीवर गत आठवडाभर सतत पाऊस सुरू आहे. सततच्या पावसामुळे आणि थंडीच्या अभावामुळे मोहोर येण्याची प्रक्रिया थांबली आहे. आता पाऊस थांबला तर डिसेंबरमध्ये मोहोर येईल. त्यामुळे दरवर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये बाजारात येणारा हापूस यंदा मार्च अखेरीस बाजारामध्ये येण्याचा अंदाज आहे. हापूसचा हंगाम किमान महिनाभर लांबणीवर गेलाय. सावंतवाडी तालुक्यामध्ये ओमकार हत्तीचा वावर सुरू झालाय. हत्तीला कोणत्याही प्रकारे त्रास होईल किंवा इजा होईल असं वर्तन करू नये. ओमकारचा वावर असलेल्या भागामध्ये गर्दी करू नये असं आवाहन वन विभागातर्फे करण्यात आलंय. तर त्रासदायक कृती करणाऱ्यांवर कारवाई होणार असल्याचं वन विभागाकडून सांगण्यात आलं. सावंतवाडी तालुक्यामध्ये ओमकार हत्तीचा वावर सुरू आहे आणि हत्तीला त्रास होऊ नये असं वर्तन करू नका असं आवाहन करण्यात आलं. मुंबईतील पाणीपुरवठा व्यवस्थेमध्ये आमूलाग्र सुधारणा करण्यासाठी महापालिकेने टॉम्बे ते परळ दरम्यान 9.8 किलोमीटर लांबीचं 2 भूमिगत जल बोगदे उभारले आहेत. ते भातसा धरणातून येणाऱ्या जलवाहिनीशी जोडले जाणार आहेत. त्याचं कामही अंतिम टप्प्यात आलंय. पुढील 4 महिन्यांमध्ये म्हणजेच मार्च 2026 पासून ते कार्यान्वित होणार आहेत. या प्रकल्पामुळे मुंबईमध्ये पाणी समस्या मोठ्या प्रमाणावर सुटेल. जळगाव जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागातील कनिष्ठ सहाय्यक अमजद खान यांना सेवेमध्ये हलगर्जीपणा केल्यामुळे निलंबित करण्यात आलं. या संदर्भात CEO मिनल कर्णवाल यांनी आदेश दिले. एक सविस्तर बातमी पाहूयात. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा मोठा कट रचल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. जरांगे यांना जीवे मारण्यासाठी तब्बल 2.5 कोटी रुपयांची खंडणी देखील देण्यात आली अशी माहिती समोर आली आहे. या प्रकरणी समर्थक गंगाधर काळकुटे यांनी पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांच्याकडे तक्रार दिली आहे. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने तातडीने कारवाई करत बीड जिल्ह्यातून 2 संशयितांना ताब्यात घेतला. या घटनेमध्ये राजकीय शक्तीचा हात आहे का या संदर्भात मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवण्यात येते. या घटनेमुळे मराठवाड्यात एकच खळबळ उडाली आहे. ज्यांनी कुणी हे केलं त्याने चुकीच्या ठिकाणी हात घातला अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे. मी आता याच्यावर सविस्तर सकाळी 11 वाजता बोलणार. मी जर ऐकतोय मी तुमच्याशी फक्त एवढ्यासाठी बोललो आता की मराठा बांधवांची आंतरवालीकडे गर्दी व्हायला लागली. कारण घटनाच खूप गंभीर आहे. करणारापेक्षा करून घेणाऱ्यांनी खूप चुकीचं पाऊल उचललंय आणि खूप चुकीच्या ठिकाणी हात घातला. तू करणारे त्या नेत्याला सुद्धा लक्षात ठेव म्हणा. तू इथून पाठीमागं काय केलं कोणाला कळलं नाही. इथून पुढे तू काय करणार आहे हे कोणाला कळलं नाही. तो ह्या विषयातली ही पहिली वेळ असेल की तू करायच्या अगोदर तुझं सगळं नेटवर्क तो टोळी काय जे असेल ते गँगवार ठांगवार काय असेल त्याला आम्ही भेदलंय आणि करण्याच्या अगोदर आम्हाला माहिती झाली. याचा अर्थ तो समजून घे आमचे सुद्धा हात खूप लांब आहेत. आम्ही कच्चे नाही. आता पाहूयात बातमी 36 जिल्ह्यांची. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुरुवारी राळेगण सिद्धी येथे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या भेटीसाठी गेले. दरम्यान अण्णांचं मार्गदर्शन नेहमीच प्रेरणादायी असतं असं या भेटीनंतर एकनाथ शिंदे म्हणाले. जळगाव महापालिका पाठोपाठ जिल्हा परिषद आणि त्यानंतर महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. जिल्हा परिषदेच्या मतदारांच्या याद्यांची गटनिहाय पडताळणी सुरू झाली आहे. जिल्ह्यामध्ये तब्बल 1,18,132 दुबार मतदार आढळून आले आहेत. याबाबतची यादी देखील जाहीर करण्यात आली आहे. नोव्हेंबरचा पहिला आठवडा संपत असताना अद्याप थंडीचा प्रभाव जाणवला नाही. मात्र रात्रीचा पारा आता घसरायला लागलाय. येत्या 2 दिवसात म्हणजे 8 नोव्हेंबर पासून कमाल आणि किमान तापमानामध्ये 2 ते 3 अंशांची घसरण होईल आणि गुलाबी थंडी ही जाणवायला लागेल असं निरीक्षण हवामान विभागाने नोंदवलं. देशातील सर्वात वर्दळीचं विमानतळ म्हणून मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची ओळख आहे. विमानतळ लिमिटेडने 2025 ते 26 साठीचं हिवाळी वेळापत्रक आता जाहीर केलंय.
यामध्ये 60 आंतरराष्ट्रीय व 69 देशांतर्गत ठिकाणांचा समावेश आहे। यामुळे प्रवाशांना सणासुदीच्या आणि हिवाळ्यातील सुट्टीच्या काळामध्ये मनासारखा प्रवास करण्याची संधी मिळेल। 26 ऑक्टोबर 2025 ते 28 मार्च 2026 असं या वेळापत्रकाचा कालावधी आहे। आधार कार्डशी पॅन कार्ड लिंक करण्यासाठी केंद्र सरकारने 31 डिसेंबर 2025 पर्यंतची मुदत नव्याने वाढवली आहे। आधार कार्ड पॅनशी न जोडल्यास तुमचं पॅन कार्ड 1 जानेवारी 2026 पासून निष्क्रिय होणार आहे। पुणे महापालिका निवडणुकीसाठी 41 प्रभागांमधील आरक्षण सोडत मंगळवारी निघणार आहे। महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी 41 प्रभागातून 165 नगरसेवक हे निवडून दिले जाणार आहेत। पालघर लोकसभेचे खासदार हेमंत सावरा यांच्याकडून आयोजित करण्यात आलेल्या संसद खेळ महोत्सवाची सांगता झाली। मागील 6 दिवसांपासून पालघरच्या आर्यन हायस्कूल मैदानावर सुरू असलेल्या या खेळ महोत्सवामध्ये 6 लाखांहून अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला। वन मंत्री तथा पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते विजेत्यांना सन्मानित करण्यात आलं। कराड तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी ऊस दरासाठी आक्रमक झाले आहेत। यंदाचा ऊस गळीत हंगाम सुरू झाला असताना अद्याप कारखानदारांनी ऊस दर जाहीर केला नाही, त्यामुळे ऊसतोड न करण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतलाय। त्याचबरोबर ऊसाला 3050 रुपये इतका दर देण्याची मागणी केली जाते, अन्यथा रस्त्यावर उतरण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय। खावडा विद्युत पारेषण प्रकल्पाच्या भिवंडी तालुक्यातील प्रकल्पग्रस्तांच्या जमिनीचं भूसंपादन रोखण्याची मागणी करण्यात आली आहे। शेतकऱ्यांना प्रति चौरस मीटर 12,000 रुपये दर द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। रायगडच्या म्हसळा तालुक्यामध्ये वृद्ध दाम्पत्याच्या संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडते। पोटच्या पोरांनीच आपल्या वृद्ध आईवडिलांची हत्या केली असून या प्रकरणी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। छत्रपती संभाजीनगरमध्ये नवीन पाणीपुरवठा योजनेसाठी 822 कोटी रुपयांच्या कर्जासाठी महाराष्ट्र अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कंपनी सोबतच्या करारावर प्रशासकांनी सह्या केल्यात, त्यामुळे आता पाणीपुरवठा योजनेतील मोठा अडथळा दूर झालाय। बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यामध्ये बिबट्याचा मुक्त संचार बघायला मिळाला। बुमराळा गावामध्ये बिबट्याने गायीची शिकार केल्यामुळे परिसरातील शेतकरी वर्गामध्ये मोठी भीती निर्माण झाली आहे। त्यामुळे बिबट्याला तात्काळ जेरबंद करण्यासाठी पिंजरे लावावे अशी मागणी समस्त शेतकरी वर्गाकडून करण्यात येते। आदर्श नागरिक पतसंस्थेमध्ये 200 कोटी रुपयांचा घोटाळा झाला होता। पतसंस्थेतील ठेवीदारांना ठेवी वापस देण्यासाठी प्रशासकाने प्रयत्न सुरू केलेत। कोर्टाने कर्ज बुडव्यांना जेलमध्ये आणि दंडाची शिक्षा देखील सुनावली आहे। बीडच्या गेवराई नगर परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने नगराध्यक्षपदाच्या अधिकृत उमेदवार म्हणून शीतल महेशराव दाभाडे यांची घोषणा करण्यात आली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित यांनी ही घोषणा केली आहे। मुंबईकरांना पर्यटनाचे नवीन आकर्षण केंद्र म्हणून गोराई कांदळवन उभं राहत आहे। दहिसर मॅग्रोव्ह पार्क उत्तर मुंबईच्या हरित विकासाला नवीन ओळख देणार आहे। केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी नुकत्याच या दोन्ही प्रकल्पाचा आढावा घेतला असून 110 कोटींच्या खर्चाने उभं राहत असलेले हे दोन्ही प्रकल्प लवकरच मुंबईकरांच्या भेटीसाठी खुले होणार आहेत। गोराई कांदळवनाचे 90% काम पूर्ण झालं असून येत्या डिसेंबर अखेर ते खुलं होण्याची शक्यता आहे। आयफोन युजर्ससाठी नवीन अपडेटेड सिरी व्हर्जन पुढील वर्षामध्ये म्हणजे 2026 मध्ये लॉन्च केलं जाईल अशी माहिती ॲपलचे सीईओ टिम कुक यांनी दिली आहे। 2024 मध्ये iOS 18 अपडेट सोबत सिरीचा नवीन लुक आणि काम करण्याची पद्धत समोर येईल असं वाटत होतं, परंतु आता 2026 मध्ये आयफोन सिरीचं नवीन व्हर्जन येणार आहे। मीरा भाईंदर महापालिकेच्या 358 विविध पदांच्या नोकर भरतीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिली आहे। भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी आक्षेप घेत ही भरती अन्यायकारक असल्याची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे केली होती। त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या आदेशावरून नगर विकास विभागाचे प्रधान सचिव यांनी भरतीला स्थगिती देण्याचे आदेश देखील दिले।
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी ठाण्यातील सर्व शाळांचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे। यामध्ये पालिका क्षेत्रातील 769 खासगी आणि 102 महापालिकेच्या शाळांचा समावेश आहे। या संरचनात्मक तपासणीसाठी भारतीय तंत्रज्ञान संस्था वीरमाता जिजाई या तांत्रिक संस्थेला परीक्षण करून घेण्याचे आदेश शाळांना दिलेत। देहू रोड ते निगडी या 7 किलोमीटर महामार्गावरील विद्युत दिवे बंद असल्यानं वाहन चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। रात्रीच्या वेळी या मार्गावर दाट वाहतूक असते, मात्र महामार्गावर पूर्णपणे अंधार असल्यानं अपघाताचा धोका वाढलाय। त्यामुळे विद्युत दिवे पुन्हा सुरू करण्याची मागणी वाहन चालकांनी केली आहे। साताऱ्याच्या सोनके सोळशी मार्गावर मोठे खड्डे पडले आहेत, मात्र या खड्ड्यांचं प्रशासनाकडून दुर्लक्ष केलं जात आहे। त्यामुळे संतप्त नागरिकांनी केक कापून रस्त्यावरील खड्ड्यांचा वाढदिवस साजरा केला। त्याचबरोबर ग्रामस्थांनी प्रशासनाचा निषेध केला। बीडच्या माजलगाव तालुक्यातील घळाटवाडी गावामध्ये ग्रामदैवत तुळजाभवानी देवीच्या यात्रेमध्ये 12 गाड्या ओढण्याचा कार्यक्रम संपन्न झालाय। यात्रेनिमित्त 12 गाड्या ओढण्याची शेकडो वर्षाची परंपरा आहे। देवीच्या यात्रेसाठी हजारो भाविकांनी इथे गर्दी केली होती। मावळ तालुक्यातील तरुणाईमध्ये पुन्हा जागतोय शौर्य आणि संरक्षणाचा आत्मविश्वास। अमॅच्युअर प्रोफेशनल किक बॉक्सिंग मार्फत ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना सेल्फ डिफेन्सचं प्रशिक्षण दिलं जात आहे। या उपक्रमातून अनेक विद्यार्थी आज राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकदार यश संपादन करतात। पुणे जिल्ह्यातील खेडमधील वाळद येथे बिबट्याला जेरबंद करण्यात आलाय। मानवी वस्तीमध्ये बिबट्याचा संचार वाढल्यानं वन विभागाने प्रत्येक गावामध्ये पिंजरे लावले होते। बिबट्या जेरबंद झाल्यानं परिसरातील नागरिकांनी वन विभागाचे आभार मानले। उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये बिबट्यांचे हल्ले थांबायचं नाव घेत नाहीयेत। शिरूर तालुक्यातील रांजणगाव औद्योगिक क्षेत्रामध्ये कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर बिबट्यानं कुत्र्याची शिकार केली आहे। दबा धरून बसलेल्या बिबट्याची हल्ला करतानाची दृश्य कॅमेऱ्यात कैद झाली। हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील खरवडमध्ये महिलेनं आपल्या 5 वर्षाच्या मुलासह तलावामध्ये उडी घेऊन आत्महत्या केली आहे। महिलेच्या आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलं नाही, पण इतकं टोकाचं पाऊल कशामुळे उचललं याचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे। या घटनेनं परिसरामध्ये शोककळा पसरली।